आई 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 आणखीन एक गोष्ट करायला पाहिजे. मुक्ताचा उपास सुटायला पाहिजे. म्हणजे मला तरी असं वाटतंय. बाकी तुझं तू बघ. मुक्ता जी जी मोठी आई. मुक्ता, आज जे काही घडलं ते चांगल्यासाठी घडलं असं समजूया आपण. माझ्यासाठी एक गोष्ट करशील? काय? हा जो काही तू उपास करतेस ना बाळा, तो खरंच सोडून दे. एखाद्याचा राग जेवणावर काढणं योग्य आहे का? म्हणजे मला तरी पटत नाहीये ते. आणि तू हे असं वागलंस तुझ्या आईला आवडलं असतं का? ज्या अन्नाला आपण नमस्कार करून आभार मानतो त्याच्यावरच रुसती असतो. असं केलं तर तुझी आई रागवली असते की नाही तुझ्यावर? होय. आणि मला मोठी आई म्हणतेस ना तू माझं ऐकशील ना? सोडशील ना उपास? तू उपास सोडलास असं समजू का मी? हा. आता जी मी थाळी देईन ती रुसवे फुगवे न ठेवता सगळी खायची. काय? बर. काय तुझं लक्ष कुठं आहे? ते आई आय मीन ते शेवटचं वाक्य जे तू म्हणालीस की जेवणाचे आभार मानायचे. आज मी पण जेवणाला थँक्यू म्हणणार. अगं आणि आता मी जेवणार आहे. अरे पण मग एवढी का भूक लागली तुला? कारण मला खूप भूक लागली आई. आणि आता मी जेवणार आणि जेवल्यावर मी जेवणाला थँक्यू म्हणणार. वा कसली मजा येईल ना भाई. आई पटकन पटकन जेवायला वाढा. मला भूक लागली. जेवायचं अजून आता ढेकर देतोय. बाबू केवढी मोठी थाळी आहे. पण तायडे हे गरीबाचं आहे का श्रीमंताचं? ही फक्त माणसाची थाळी आहे. माणसानं माणसाला प्रेमाने मायेने दिलेली थाळी. हा वय एवढा पिवळा दमके लाडू. अण्णा तुम्ही लय कोट खाऊ नका बरं का? तुम्हाला खोकला येईन. काही होत नाही त्यांना. खाऊ दे. माहितीये एवढं सगळं मला एकट्याला भेटावं ना म्हणून म्हणलो. गजा घे मावा पण तूच खा. अण्णा तुम्ही पण जेवा ना. पोरी मला माफ कर. तू आधी तुझ्यावर हात उचलला मी. हो मी असं का बोलताय? तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच केलं असेल ना. तुम्ही आधी जेवून घ्या बरं. आधी तू खा. हो तू हा उपास सोड मग मी खाईल. बरं.
रेणुताई म्हणाली माझा जेवायचा मूड नाही म्हणून. थोड्या वेळानं माझ्या बेडरूम मध्ये ताट भरून घेऊन ये. मी म्हटलं ठीक आहे. कमाल आहे. ती असं म्हणली तरी सुद्धा तिला म्हणली ठीक आहे. असं कसं म्हणली? हा मग मला माहिती आहे ना आग्रह करून काय होणार नाही म्हणून आग्रहच केला नाही. आणि इकडं पण सगळे जेवायला बसलेले ना. मी म्हणलं की आपण नाही गेलो तर मग ह्यांना जेवायला कोण देणार. बरोबर आहे तुझं. तुझ्याशिवाय काही होणार आहे का इथलं? मी गायत्रीला देऊन येते. ताई मी नेते ताट. बर अशा त्या आतमध्ये गोड आहे ते घेऊन ये. हो. गेलं बरं का माझी गोड आणते. दादा नाही आले अजून. अरे हो खरंच की. जा बरं बघून ये. वाईट भूक लागली एकदम बेकार. बस बस मला कंट्रोलच होत नाही. प्लीज आई लवकर हो, वाढ. वाढते वाढते वाढते. असं दुष्काळातून आल्यासारखं काय करतोयस? सकाळी जेवला नव्हता का? जेवलो पण असं होतं मला आधीमध्ये. अरे मला पण होतं असं कधी कधी. नाही रे, मी जर सकाळपासून काहीच खाल्लं नसेल तरच मला असं होतं. तू हा धरला होता का उपवास? हा काय रे? उपवास आणि मी हं? इम्पॉसिबल. आणि काका तुम्हाला सांगतो अमेरिकेत असताना ना तर मला दर 1 तासाला भूक लागायची. मला कंट्रोलच होत नाही ना काही. माझंही तसंच आहे बरं का. पण मला तुझ्यासारखी अशी एवढी भूक लागत नाही किंवा. काका प्लीज मला खाऊ द्या ना. बरं, जेव जेव. अरे हळू खा. खूप भूक लागली का आई? तोंडातला घास तर संपू दे. सासूबाई ओ सासूबाई. सासूबाई म्हणल्या कशा आदरानं आल्या बघा. कामाचं बोला. कामाचंच बोलतोय. बाहेरून चाललो होतो भूक पण लागली होती. म्हणलं एखादी भाकर खाऊन जावी कसं. जेवायला नाही आलो मी. कोर्टाची नोटीस घेऊन आलोय.